नमस्कार मंडळी, मी सरिता. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज माझ्या श्री दत्त भेळ पाणीपुरीचा 5वा दिवस आहे. तर बरीच गर्दी होती. कोणाला पाणीपुरी पाहिजे होतं, कोणाला भेल पाहिजे होते, ओली भेल, सुकी भेल यातसुद्धा प्रकार आहेत. बरेच जणांना ओली भेल जास्त आवडली, तसेच पाणीपुरी. प्रत्येकाला लेडीज ज्या असतील त्यांना जास्त करून पाणीपुरी आवडते, जेंट्स लोकांना भेळ आवडते. फरक असतो प्रत्येकात. पण बरीच गर्दी नंतर झाली. नंतर पार्सल पण माझ्याकडून बरेच झाले आणि खरोखरच हा आजचा दिवस पण छान असा मस्त गेला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर खरोखरच धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी सरिता. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज माझ्या श्री दत्त भेळ पाणीपुरीचा 5वा दिवस आहे. तर बरीच गर्दी होती. कोणाला पाणीपुरी पाहिजे होतं, कोणाला भेल पाहिजे होते, ओली भेल, सुकी भेल यातसुद्धा प्रकार आहेत. बरेच जणांना ओली भेल जास्त आवडली, तसेच पाणीपुरी. प्रत्येकाला लेडीज ज्या असतील त्यांना जास्त करून पाणीपुरी आवडते, जेंट्स लोकांना भेळ आवडते. फरक असतो प्रत्येकात. पण बरीच गर्दी नंतर झाली. नंतर पार्सल पण माझ्याकडून बरेच झाले आणि खरोखरच हा आजचा दिवस पण छान असा मस्त गेला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर खरोखरच धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी सरिता. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज माझ्या श्री दत्त भेळ पाणीपुरीचा 5वा दिवस आहे. तर बरीच गर्दी होती. कोणाला पाणीपुरी पाहिजे होतं, कोणाला भेल पाहिजे होते, ओली भेल, सुकी भेल यातसुद्धा प्रकार आहेत. बरेच जणांना ओली भेल जास्त आवडली, तसेच पाणीपुरी. प्रत्येकाला लेडीज ज्या असतील त्यांना जास्त करून पाणीपुरी आवडते, जेंट्स लोकांना भेळ आवडते. फरक असतो प्रत्येकात. पण बरीच गर्दी नंतर झाली. नंतर पार्सल पण माझ्याकडून बरेच झाले आणि खरोखरच हा आजचा दिवस पण छान असा मस्त गेला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर खरोखरच धन्यवाद.